टेट 2025चे हॉल तिकीट आलेले आहे. तुम्हाला MSc या साईटवर जाऊन या पद्धतीने चेक करावं लागेल. MSc पुणे असं टाईप केल्यानंतर तुमच्यापुढे अशी विंडो ओपन होईल. तिथे MSc पुणेला टच करा. त्यानंतर जी विंडो ओपन होईल ते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेची असेल. त्यानंतर बघा त्या ठिकाणी शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025ला टच करायचं आहे. बाजूला एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला टेटचे प्रवेशपत्र प्रत्यक्षरित्या दिसेल. ही विंडो दिसेल. या विंडोला तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ID टाकत आहे बघा. अंकी रजिस्ट्रेशन ID असतो, तो टाईप करा. रजिस्ट्रेशन ID टाकल्यानंतर खास करून तुम्ही पासवर्ड टाकू शकता किंवा पासवर्डच्या ऐवजी तुम्ही तुमच्यावाले डेट ऑफ बर्थ टाकू शकता, जो की मी टाकत आहे. पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्याच खाली तिथे कॅप्चा आहे. कॅप्चा बरोबर पद्धतशीर स्मॉल लेटर कॅपिटल लेटर लक्षात घेऊन टाकू शकता, किंवा खूप जर अवघड असेल तर हा कॅप्चा तुम्ही बदलू सुद्धा शकता. कॅप्चा टाकलेला आहे. G स्मॉल 9 कॅपिटल देन B K आणि 5. आता काही गोष्टी जर राहिल्या तर वर रेड अलर्ट येतं, म्हणजे रेड येतं. सो इथं लॉग इन केल्यानंतर एक गोष्ट राहून जाते कोणती ना कोणती. या ठिकाणी मराठी की इंग्लिश हे माध्यम राहिलेलं होतं, म्हणून वर तुम्हाला असं जर का काही राहिलं समजा तर असं रेड कलरमध्ये तुम्हाला ते दर्शवते की हे राहिलेलं म्हणून. चेक केल्यानंतर दिसून आलं की त्या ठिकाणी माध्यम टाकायचं राहिलेलं आहे. मग मराठी माध्यम असेल तर मराठीला टच केल्यानंतर देन पुन्हा एकदा लॉग इन करायचं. टच. ओके. देन आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर तुमच्यापुढे तुमच्याला प्रवेशपत्र दिसून येईल. अशा पद्धतीनं प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि परीक्षेची तारीख निश्चित करा आणि अभ्यास करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.